राम राम. मी प्रकाश महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी मी अत्यंत खेदाने दुःखाने आपल्या समोर आज येतो आहे. मी मुंबईत झालेल्या तिरंगा रॅलीविषयी माझं काही मत मी व्यक्त केलं एका प्रसारमाध्यमात, आणि खाली ज्या लोकांनी प्रतिक्रिया दिल्या मला त्यांच्याविषयी काही म्हणायचं नाही. मी काय म्हणणार, प्रतिक्रिया देणारे लोक जर मी अजून जिवंत कसा, म्हणजे मी का मेलो नाही किंवा मी आत्तापर्यंत मरायला पाहिजे होतं अशी जर भावना व्यक्त करू शकतात तर मी यांना काय बोललं पाहिजे. मी मागेही बोललो होतो की मी राज ठाकरेवर कधी वैयक्तिक टीका करणार नाही, केली नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांचं जेवढं राज ठाकरेवर प्रेम आहे तेवढं त्यावेळेसही माझं होतं, आजही आहे. पण ठीक आहे, मी वेगळा झालो, राजकीय विचार वेगळे आहेत. पण राज ठाकरेने जी भूमिका जंतर मंतरच्या आंदोलनाबाबत घेतली ती मला आवडली नाही हे खरं आहे. कारण ते आंदोलन फक्त नीटच्या विद्यार्थ्यासाठी नव्हतं, हे सगळ्या जगाने पाहिलं आहे. अमित ठाकरे ज्यावेळेस म्हणले की माझा सोनम वांगचुकच्या उपोषणाला पाठिंबा आहे पण अभिजित दिपकेंच्या पाठिंबा नाही आहे, मला खरंच कौतुक वाटलं. कारण त्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीचे सगळे लोक भरती झाले होते, जे लोक तिथून उठून संसद जाळायला निघाले होते, मला सांगा अशा लोकांसोबत राज ठाकरे उभा राहिले याचं मला वाईट वाटलं. याच्यात मी काय चूक बोललो, मी काय असं वैयक्तिक राज ठाकरेवर टीका केली. अरे आज तुम्हाला राज ठाकरेच्या प्रेमाचं भरतं आलंय. मला सांगा, ज्यावेळेस नारायण राणे साहेबांनी राज ठाकरेवर टीका केली त्यावेळेस तुम्ही कुठे गेला होता सगळेजण? राज ठाकरेच्या नावावर पोट भरणारे सुद्धा त्यावेळेस गप्प होते, कुणी नाही बोललो. एकटा प्रकाश महाजन पुढे होता. राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा देऊन प्रचार केला लोकसभेला, आणि शपथविधीला राज ठाकरेला बोलवलं नाही. हा विषय पहिल्यांदा मी प्रसार माध्यमातून उचलला. मला तुमच्याकडून राज ठाकरेवर प्रेम कसं करावं हे शिकवण्याची गरज नाही आहे. पण काही गोष्टी मला पटल्या नाहीत, जर मी त्या बोलून दाखवल्या, मी मर्यादित शब्दात बोलून दाखवल्या, ह्याच्यात मी असं काय पाप करतोय? अरे ज्यावेळेस मला मरण यायचं त्यावेळेस येईल, तर तुम्ही थांबू शकणार नाही, तर मी थांबू शकणार नाही. पण तुम्ही कल्पना करतात. तर माझे एक मित्र मला असं म्हणले, प्रकाश महाजन, अरे हे लोक देशाच्या पंतप्रधानाची 13वी घालतात, तू कोण आहेस? खरं आहे, त्या मित्राचं म्हणणं मला पटलं. मला सांगा, तुम्ही इतरांच्या नेत्यावर, इतरांच्या आधारस्तंभावर, इतरांच्या आदर्शावर काय शब्दात टीका करताय? तुम्हाला जर टीका करायची असेल तर माझ्या वक्तव्याला तर्क देऊन टीका करा. मी जसं सांगितलं की ज्या कुणाल कामराने जंतर मंतरवर प्रभू रामचंद्र आणि माता सीतेचा ज्या पद्धतीनं उल्लेख केला, तो कुणाल कामरा जर या तिरंगा रॅलीत असेल तर मला तिथं राज ठाकरे आहेत हे मला वैयक्तिक आवडलं नाही. माझा तो अधिकार नाही, मी जाऊ नका म्हणल्याने ते जाणार नाहीत. आजही माझं हे म्हणणं आहे, तुम्ही नीट जर कोणची बातमी ऐकली त्यात मी बोललेलो आहे की राज ठाकरेमध्ये ही क्षमता आहे, ती महाराष्ट्रात बसवून देशाचं वातावरण बदलू शकतात. पहिला माणूस आहे ज्यांनी सांगितलं होतं की अयोध्येला प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला नुसतं राज ठाकरे जातो म्हणलं तर 1 महिनाभर त्यांच्या भोवती ह्या बातम्या फिरत होत्या. मला सांगा, त्या ब्रिजभूषण काय तो माजी खासदार, त्यांनी सांगितलं होतं की राज ठाकरेला मी अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही. आणि तो ज्यावेळेस मुंबईत आला त्यावेळेस काय केलं हो मनसैनिकांनी त्याच्या विरोधात. आणि आज मी कदाचित तुमच्या वडिलांच्या वयाचा असेल, किमान माझ्या वयाचा तरी कुठंतरी सन्मान ठेवायला पाहिजे होता. तुम्ही अशा पद्धतीने टीका करताय. मी काय विषय मांडतो तुम्ही काय टीका करतात? हो, मी आज छातीठोकपणे सांगतो की ज्या आंदोलनामध्ये संसद जाळण्याची भाषा झाली, ज्या आंदोलनामध्ये
देशद्रोही लोकांना सोडण्याची भाषा झाली. ज्या आंदोलनामध्ये काश्मीर हा देशाचा भाग नाही, त्याचा जबरदस्तीनं भारताने कब्जा ठेवलेला आहे असं म्हणणारे लोक तिथं गोळा झाले. त्या आंदोलनामध्ये प्रभू रामचंद्राचा अपमान झाला. त्या आंदोलनामध्ये अल्लाचा उदय झाला. अशा आंदोलनाला राज ठाकरेनं पाठिंबा दिला. हे मला वैयक्तिक आवडलं नाही, कारण मीही काही वर्ष राज ठाकरेसाठी मनापासून काम केलं. किंबहुना आम्ही शब्द वापरला तर अतिशयोक्ती होणार नाही, मनापासून सेवा केली म्हणूनही बोललो. मला बाकी तिथं कोण गेलं यांच्याशी काही घेणं देणं नव्हतं, कारण ज्यांची क्षमता आहे, एखादं वातावरण ते तयार करू शकतात, त्यांना दुसऱ्याच्या आंदोलनात जाण्याची काही गरज नाही असा माझा दृढ विश्वास आहे. आणि म्हणून मी बोललो. तुम्हाला माझी वैयक्तिक टीका काय करायची करा, तुमच्या म्हणण्याने काय होणार नाही, पण माणूस दुखावला एवढ्यासाठी जातो. तुम्ही मला मारण्याची भाषा करताय. चला सांगा मी कुठे येऊ, घ्या एकदा तुमचं समाधान करून, कारण तुमच्यावर संस्कारच ते झालेत ना. मारहाणीची भाषा करायची, चला सांगा, मला काही हरकत नाही आहे. पण कृपा करून तुमचं राज ठाकरेवर एवढं प्रेम असलं असतं तर तुम्ही तो पक्ष वाढवला असता. ढोंग आहे तुमचं. आणि दुसऱ्याच्या राज ठाकरेच्या प्रेमावरचा संशय तुम्ही घेऊ नका. मी टीका केली ती मर्यादित शब्दात केली. हो, मला आवडलं नाही राज ठाकरे अशा देशद्रोही लोकांच्या आंदोलनात सहभागी होणं, म्हणून मी बोललो. तुम्हाला पटलं नसेल तर तुम्ही सभ्य भाषेत माझ्यावर टीका करू शकतात. तुम्ही कोणत्या भाषेत टीका करावी याच्यावर माझं काही बंधन नाही. अरे तुमचे आईबापच तुमच्यावर बंधन घालू शकत नाहीत, कारण बापाच्या वयाच्या माणसाची मरणाची तुम्ही जर कामना ठेवत असताल, इच्छा ठेवत असताल, तर याच्यापेक्षा दुर्दैव तुमच्या आईबापाचं काय आहे. मला वाटतं यापेक्षा मी या अगोदरसुद्धा 2 व्हिडिओत बोललेलो आहे. मी शक्यतो या गोष्टीपासून दूर राहतो, पण जी गोष्ट मला आवडली नाही मी बोलून दाखवली. हे जर माझं चुकलं असेल आणि तुमची इच्छा मारायची असेल तर मला एक सांगा की प्रकाश महाजन तू तिथे ये. तुम्ही म्हणला तर उद्या मी शिवाजी पार्कवर सुद्धा येतो. मारा आणि एकदा तुमची इच्छा पूर्ण करून घ्या, पण बोलताना भाषा सभ्य ठेवा. कारण माझे 4 नातेवाईक, माझी मुलं, माझी नातवंड ते ऐकत असतात. माझंसुद्धा तोंड मराठवाड्यातलं आहे आणि जर मी ती उघडलं तर तुम्हाला अवघड जाईल. राज ठाकरेवर माझंही प्रेम आहे, म्हणून मी बोललो की राज ठाकरेंनी जंतर मंतरच्या आंदोलनात पाठिंबा देणं किंवा सहभागी होणं मला आवडलं नाही. नीटच्या विद्यार्थ्यासाठी आंदोलन करणं हे स्वाभाविक आहे. राज ठाकरे वेगळं आंदोलन उभा करू शकले असते, ती त्यांची क्षमता आहे, ते त्यांनी वेगळं करायला पाहिजे होतं. पण मला असं वाटतं की माणूस एखादा टीका करतो त्याच्यातला मतितार्थ समजून घ्यावा, त्यातले एक राजकीय अर्थ समजून घ्यावे आणि त्याला तर्क देऊन तुम्ही टीका करावी. वैयक्तिक टीका करून तुमचं समाधान होत असेल, कदाचित तुमच्या नेत्याच्या नजरेत तुम्ही भरत असताल, त्याच्यासाठी जर मला तुम्ही मारणार असताल, माझ्या मृत्यूची कामना करणार असाल तर तुम्हाला हे लखलाभ हो. पण कृपया इथून पुढं माझ्याशी टीका करताना किमान भाषा सभ्य ठेवा आणि राज ठाकरेवर जर खरंच प्रेम असेल तर हे बोलणं सोडून द्या. धन्यवाद.